नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेकंड सेशन मध्ये पाहणार आहोत बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या मूलभूत क्रिया सोप्या पद्धतीने आपल्याला कशा करायच्या। चला तर मग बघूया। सर्वप्रथम पहिले ॲडिशन म्हणजे बेरीज। मागच्या सेशन मध्ये आपण पाहिले बेरजेला आपण ॲडिशन असे म्हणतो, ADDITION। ॲडिशन म्हणजे बेरीज। आता बेरीज आणि वजाबाकी करताना याच्यामध्ये दोन प्रकारच्या मांडण्या असतात, उभी मांडणी आणि आडवी मांडणी। यामध्ये आपल्याला जो प्रश्न असतो तो आडव्या मांडणीमध्ये दिलेला असतो, आपण त्याला उत्तर लिहिताना मात्र उभ्या मांडणीमध्ये करून उत्तर द्यायचं, जेणेकरून आपल्याला सोपं जातं। आडवी मांडणी करून सुद्धा आपण उत्तर लिहू शकतो, पण थोडासा सराव झाल्यानंतर। गणितामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सराव। इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे पहा, प्रॅक्टिस मेक्स मॅथ्स परफेक्ट, म्हणजे सराव माणसाला कार्यक्षम बनवतो। गणिताचा जर जास्तीत जास्त सराव केला तर आपल्याला प्रत्येक बाबतीत चांगली क्रिया सोडविता येते। बेरजेचं पहा, सर्वप्रथम एक एक्झाम्पल पाहू आपण। 23 + 3 1 2 3 23 + 3123। हे आडव्या मांडणीचं गणित आहे, पण याला उभ्या पद्धतीने जर करायचं झालं तर प्रथम संख्या जशास तशी लिहायची, दुसरी संख्या त्याच्या खाली लिहिताना उजवीकडून डावीकडे सुरुवात करावी। 3 2 1 3 आणि इथे बेरजेचं चिन्ह द्यावे आणि नंतर मग आपण बेरीज करूया। 3 × 3 6, 2 × 2 4, 1 × 1 3 × 3 3146। याच्यामध्ये सेकंड बेरीज आपण पाहूया। 4889 अधिक 3340 अधिक 121 अधिक 12। यामध्ये सुद्धा तीच पद्धत अवलंब करायची, उभ्या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवायचं। सर्वप्रथम पहिली संख्या जशास तशी लिहितो आपण, 4889। दुसरी संख्या लिहिताना ती पहिल्या संख्येच्या खाली द्यायची, त्याची सुरुवात उजवीकडून डावीकडे, 0 4 3 3। परत दुसरीच्या खाली तिसरी संख्या लिहिताना उजवीकडून डावीकडे लिहायची, 1 2 1। चौथी संख्या परत तिसऱ्या संख्येच्या खाली लिहायची, ती लिहिताना सुद्धा उजवीकडून डावीकडे, असं क्रम चालू द्यायचा आहे। 2 1 जी क्रिया करायची त्या क्रियेचं चिन्ह, बेरीज करायची बेरजेचं चिन्ह। 9 1 10, 10 2 12, 1202 हातचा आला 1। आलेला हातचा याच्यात मिळवायचा, 1 1 2, 2 2 4, 4 4 8, 8 8 16, 1606 हातचा आला 1। इथं आलेला हातचा मिळवायचा 2 2 3 5, 5 8 13, 1303 हातचा आला 1। इथे 4 4 4 8। तुमचं उत्तर येते 8362। अशा प्रकारे जर तुम्ही मांडणी केली आणि जर व्यवस्थित हातचा वगैरे जर घेतले तर हे बेरीज आणि वजाबाकी या सोप्या क्रिया आपल्या सहसा चुकणार नाही। यानंतर आपण बघतोय वजाबाकी। आता आपण सेकंड सेशन मध्ये परत ही एक क्रिया पाहतोय, वजाबाकी, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो सबट्रॅक्शन। याच्यामध्ये सुद्धा परत त्याच दोन मांडणे, आडवी मांडणी, उभी मांडणी। आडवी मांडणीमध्ये आपल्याला उदाहरण दिलं जातं, सोडविताना आपण उभ्या मांडणीने जर सोडवलं ते आपल्याला सोपं जातं। फॉर एक्झाम्पल पाहूया, 8924 वजा 3119। पहा, मग पहिली संख्या लिहिली 8924, उणीचं चिन्ह दिले। दुसरी संख्या लिहिताना परत त्याच्या खाली उजवीकडून डावीकडे सुरुवात करायची, 9 8 1 3। आता हे वजा करताना अतिशय सोपी पद्धत आहे पहा, 4 मधून 9 जात नाही म्हणून आपण हातचा घेतो, एक झाली 14, 14 तून 9 गेले, खाली 5, हातचा आला 1, इथे मिळवायचा 9। परत 2 तून 9 जात नाही म्हणून आपण हातचा घ्यायचा 12, 12 तून 9 गेले, खाली राहिले 3, हातचा आला 1। आलेला हातचा इथे मिळवायचा, इथं झाले 2, 9 तून 2 गेले, खाली राहिले 7, 8 तून 3 गेले, खाली राहिले 5, म्हणजे 5735।
या ज्या मूलभूत क्रिया आहेत या जर तुम्ही व्यवस्थित हातचा वगैरे देऊन जर केलं तर वजाबाकी शक्यतो चुकणार नाही. अजून एक दुसरा एक्झाम्पल पाहूया आपण. 1 2 3 4 5 6 7 वजा 3 4 5 6 8. याच्यामध्ये देखील पहिली संख्या जशाच तशी लिहायची. दुसरी संख्या लिहिताना उजवीकडून डावीकडे 8 6 5 4 3. आता याच्यामध्ये जी क्रिया करायची त्या क्रियेचं चिन्ह द्यायचं आपण. 7तून 8 जात नाही, हातचा घ्यायचा. 17तून 8 गेले, खारायले 9. हातचाला 1 झाले 7. परत 6 मधून 7 जात नाही, हातचा घ्यायचा. 16तून 7 गेले, खारायले 9. हातचाला 1 झाले 6. परत 5 मधून 6 जात नाही, हातचा घ्यायचा. 15तून 6 गेले, खारायले 9. हातचाला 1 झाले 5. परत 4 मधून 5 जात नाही म्हणून परत एक हातचा घ्यायचा. 14तून 5 गेले, खारायले 9. हातचाला 1 झाले 4. परत 3तून 4 जात नाही म्हणून हातचा घ्यायचा. 13तून 4 गेले, खारायले 9. हातचाला 1 2तून 1 गेला, खारायला 1 आणि 1 1. मग या ठिकाणी सुद्धा तुम्हाला संख्या वाचन करता यायला पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष म्हणजे 11,99,999 हे झालं तुमचं उत्तर. हे जर तुम्हाला संख्या वाचन वजाबाकी करताना हातचा वगैरे जर व्यवस्थित लक्षात ठेवला तर 100% आपलं गणित चुकणार नाही. बेरीज असो किंवा वजाबाकी किंवा कोणतीही गणिताची क्रिया करताना अतिशय शांततेत करायची. 2 मिनिटं वेळ लागला तरी चालेल, पण आपलं गणित चुकणार नाही. यानंतर आपण बेरीज आणि वजाबाकी मध्येच पाहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये अपूर्णांकाची पण बेरीज येते, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची पण बेरीज येते. अशा प्रकारचे बेरीज आणि वजाबाकीचे आपण एक्झाम्पल पाहूया. ज्यामध्ये 8 अधिक 3/4 अधिक 1/2 अशा प्रकारची बेरीज. आता ही सुद्धा अपूर्णांकाची बेरीज करताना सुद्धा यामध्ये याच्या खाली छेद काही नसतो, म्हणजे किती असतो? 1 असतो. केव्हाही लक्षात ठेवायचं, कोणत्याही संख्येखाली छेद काहीच नसतो, म्हणजे 1 असतो. आता या अपूर्णांकाची बेरीज करताना सुद्धा 2 पद्धती, एक लसावी किंवा मसावी, किंवा या दोन्ही पद्धती जर तुम्हाला थोडेसे अवघड जात असेल तर तिरपा गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन ही पद्धती जी अतिशय सोपी आहे. पाहूया आपण. 8/1 अधिक 3/4 अधिक 1/2. पहा, याच्यामध्ये सर्वप्रथम या 2 अपूर्णांकाचा आपण विचार करूया. इथं लसावी जर आपल्याला जमत नसेल तर तिरपा गुणाकार ही एक पद्धत आहे, ज्यामध्ये सर्वप्रथम छेदानं छेदाला गुणायचं. 4 गुणिला 1. त्यानंतर उजवीकडील छेदानं डावीकडील अंशाला 4 गुणिले 8 अधिक डावीकडील छेदानं उजवीकडील अंशाला 1 गुणिले 3 अधिक 1/2 दशाला तसं. 4 8 32, 3 1 3, 4 1 4 अधिक 1/2, 32 अधिक 3 35/4 अधिक 1/2. हे असं आल्यानंतर परत आपल्याला तीच पद्धत फॉलो करावी लागेल. इथं छेद समान नाही, तिरपा गुणाकार करून घ्यायचा. 4 गुणिले 2 परत 35 गुणिले 2 अधिक 4 गुणिला 1. 35 दोन्ही 70, 4 1 4 आणि 4 दोन्ही 8. 70 अधिक 4 74 भागिले 8. आता याच्यामध्ये आपण सरळ रूप देऊ शकतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिम्प्लिफाय म्हणतो. याला सरळ रूप देताना तुमचे पाढेपाठ असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की कमीत कमी आपले 20 पर्यंत तरी पाढेपाठ पाहिजे. दररोज 2 पाढे करायचे विद्यार्थी मित्रांनो. 2 पाढे तुम्ही 5 वेळेस लिहायचे, 5 वेळेस वाचून काढायचे. तो पाढा तुम्ही कधीही विसरत नाही. आणि आठवड्यातून एकदा रिव्हिजन द्यायची. रिव्हिजन म्हणजे उजळणी, ती खूप महत्त्वाची गणितामध्ये. मग पहा, याला सिम्प्लिफाय करताना
कितीने भाग देऊ शकतो? आपला 2चा पाठापाठ असेल तर 2 न भाग द्या. बेचौक 8, बेत्रिक 6, 1 उरला 14, बेसत्ती 14, किती आले? 37/4. आता याला अजून सरळ रूप देऊ शकतो का? नाही. का? तर एक संख्या विषम आहे, एक संख्या सम आहे. जेव्हा अपूर्णांकामध्ये एक संख्या विषम असते, एक संख्या छेद असते, तेव्हा त्याला भाग जात नाही. तुमचं उत्तर काय आलं? 37/4. ही झाली अपूर्णांकाची बेरीज. असंच एक छोटस वजाबाकीचं एक्झाम्पल पाहूया आपण. (12/9 वजा 1/4) हे दोन अपूर्णांकाची वजाबाकी ज्याच्यामध्ये छेद समान नाही. पण याच्यामध्ये छेद समान नसताना आपण कसं करायचं? तर लसावी किंवा मसावी किंवा त्याला ऑर मध्ये काय ठेवलं आपण? तिरपा गुणाकार. ही पद्धत जी तुम्हाला सहज सोपी पण जाईल आणि जी तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल इथं छेद समान नाही, छेदांचा गुणाकार 9 × 4, उजवीकडील छेदांना डावीकडील अंशाला 12 × 4 वजा 9 × 1. 12 × 48 वजा 9 × 9 भागिले 9 × 36. 48 मधून 9 गेले, खाली किती राहिले? 39. 39 भागिले 36. यामध्ये परत एकदा आपण भाग देऊ शकतो. 3चा पाढा तुमचा पाठ असेल तर 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 दोन्ही 6. तुमचं उत्तर येते 13/12. परत याला सरळ रूप देऊ शकत नाही. एक संख्या विषम आणि एक संख्या सम. लक्षात ठेवायचं, जेव्हा अपूर्णांकामध्ये एक संख्या विषम आणि एक संख्या छेद असेल तर त्याला भाग जाऊ शकत नाही, कारण की विषम आणि सम असल्यामुळे त्याला भाग जाणारी संख्या नसते. आता जसं आपण छेद समान नसताना पाहिलं तसं छेद समान असताना अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी पाहूया. दोन अंकित पाहू विद्यार्थी मित्रांनो. 4/5 अधिक 3/5 अधिक 2/5. यामध्ये पहा प्रत्येक ठिकाणी छेद तुम्हाला समान दिसतोय. तिन्ही जेव्हा छेद तिन्ही समान असतात, किती असू द्या, 5 असू द्या 6 असू द्या, जेवढे छेद समान आहे त्यापैकी आपण एकच छेद घ्यायचा आहे. इथं छेद समान आहे 3, तिन्ही छेदापैकी एक छेद आणि वरील अंशाची बेरीज. बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. 4 अधिक 3 अधिक 2, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9/5. याला परत आपण सरळ रूप देऊ शकत नाही, म्हणजे सिंप्लिफाय करू शकत नाही. का? तर परत एक संख्या विषम आहे, दुसरी पण विषम आहे, पण 9 आणि 5 ला भाग जाणारी कोणती संख्या नाही, म्हणून उत्तर जशाच तसं 9/5. आता आपण असंच एक एक्झाम्पल वजाबाकीचं पाहू, छेद समान असतानाच. 11/2 वजा 4/2 वजा 3/2. परत एक्झाम्पल जशाच तसं लिहून द्या. 11/2 वजा 4/2 वजा 3/2. आता इथं तिन्ही छेद समान आहे, तिन्ही छेदापैकी एक छेद आणि वरील अंशाची काय करायची आपल्याला? वजाबाकी. 11 वजा 4 वजा 3. आपण या ठिकाणी पाहिलेले उणे 4 उणे 3 बेरीज आणि वजाबाकीच्या चिन्हाच्या नियमामधला चौथा नियम. दोन ऋण संख्या असतील तर त्यांची बेरीजच होईल, पण चिन्ह मात्र ऋणच लागेल. या ठिकाणी कसं करणार आपण? 11 वजा उणे 4 उणे 3 बरोबर उणेचे 7 भागिले 2. 11 मधून 7 गेले, खाली राहिले 4, 4 भागिले 2. इथं आपण सिंप्लिफाय करू शकतो. बेक बे, बे दोन्ही 4. उत्तर किती आलं तुमचं? 2. अतिशय सोप्या पद्धतीने जर तुम्ही हे मांडणी केली आणि व्यवस्थित चिन्हाचे नियम हे ते लक्षात ठेवून जर अशा प्रकारचे छोटे छोटे गणित जे 2 मार्काला असतात हे जर सोडवले तर आपली बऱ्यापैकी चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल.
त्यानंतर आपण पुढच्या सेशनमध्ये जे शब्दार्थ मी लिहून देतो पहा. समजा हे एक अपूर्णांक आहे 1/2. इंग्लिशमध्ये अपूर्णांकाला काय म्हणतात ते आपण पाहू. अपूर्णांकाला म्हणतात फ्रॅक्शन. वरचे अंश जो असतो त्या अंशाला म्हणतात न्यूमरेटर. आणि जो छेद असतो त्याला म्हणतात डिनॉमिनेटर. ठीक आहे. आजच्या या सेकंड व्हिडिओमध्ये हे 3 शब्दार्थ दिलं. अपूर्णांकाला फ्रॅक्शन म्हणतात, अंशाला न्यूमरेटर, छेदाला डिनॉमिनेटर. हे शब्द लक्षात ठेवा. जे प्रत्येक सेशनला मी देत जाईल 3 शब्द किंवा 5 शब्द. हे जर तुम्ही थोडंसं पाठांतर जर केलं तर तुम्हाला कोणत्या याला काय म्हणतात हे तुम्हाला लक्षात येईल. या ठिकाणी आपण थांबूया. या ठिकाणी परत एकदा नम्र विनंती आहे की हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.